फ्लोर कमी आहे. इकडे टाका, पीट्स मध्ये टाकायचं नेहमीप्रमाणे तुम्ही टाका. टाका कसं टाका प्रॉब्लेम आमचा हा आहे, पैसे देत नाही. तो किती खर्च केले आम्ही ह्याच्यावर. एक सोसायटी ती दुसरी सोसायटी. एक पंजा घे, मोजे वगैरे घाला आणि औषध क्रशरमध्ये वरती टाकला जातो. तो तिथून आतमध्ये जाऊन संपूर्ण पाईपमधनं तो आता चालू नाही का? हा जो बायोगॅस आहे हा आम्ही किर्लोस्कर कंपनीकडून केलेला आहे. हा A1 आणि A2 जे आमच्या सोसायटीचे जे 75-100 मेंबर आहेत त्यांच्याकरता केलेला आहे. साधारणतः खर्च 1.5 लाख आहे आणि सर्वांनी मिळून कॉन्ट्रीब्यूट करून ते केलेलं आहे. म्हणजे सोसायटीच्या पेक्षा वैयक्तिक मेंबर जे आहेत त्यांच्याकडून प्रत्येकाकडून पैसे घेऊन हा प्रकल्प अंदाजे 1 ते सव्वा लाख रुपयाच्या आसपास आलेला असून आम्हाला त्याचं पहिलं उत्पन्न मिळालेलं आहे त्याचं आणि व्यवस्थितरित्या चालू आहे. आमच्या आम्ही हे जे खत तयार होतो हे खत आम्ही इनोरा संस्थेला विकत देतो. त्यांनी ते विकत पहिलं घेतलेलं आहे आणि दुसरं आत्ता चालू आहे आमचं. आणि आम्ही सोसायटीतल्या सगळ्यांनी मिळून हे 2 प्रकल्प राबवलेले आहेत. सगळ्यांनी मिळून असं निर्णय घेतला की 2 विंगचे 2 वेगळे प्रकल्प राबवून दोन्हीचा फायदा काय आहे ते लक्षात येईल. तर ह्या प्रकल्प राबवणं म्हणजे जास्ती कचरा तसा तिथं तयार होत नाही आणि जो काय होतो तो गॅस तो जळून त्याचा निचरा केला जातो आणि तिकडच्या प्रकल्पाचा उत्पन्न होतं आहे आम्हाला खताच्या निमित्ताने. तर आत्ता पहिला खताचा हे आम्हाला पैसे मिळालेले आहे. तर त्या दृष्टीने सोसायटीला एक उत्पन्न होतं आहे. PMCकडनं मी काम करतो. ह्या भागामध्ये प्रभाग 54मध्ये सनसिटी आणि दायरी ह्या भागाचा संपूर्ण समावेश होतो. या इथे साधारणपणे 35,000 मिळकती आहेत आणि त्यांचा 20 टन रोज कचरा निर्माण होत असतो. याच्यामधला 14 टन हा ओला कचरा आहे आणि 5 ते 6 टन हा सुका कचरा आहे. सुका कचरा आम्ही वाहनांनी रोकेम कंपनीपर्यंत वाहून नेतो आणि ठिकठिकाणी हे जे अशा पद्धतीचे बायोगॅस आणि बायोसॅनिटायझर गांडूळ खत प्रकल्प आम्ही तयार केलेले आहेत. त्याच्यामध्ये साधारण 4 ते 5 टनापर्यंतचा आमचा कचरा जिरतो आहे आणि हा संपूर्ण ओला कचरा राहिलेला हा दिशा कंपनीला आम्ही 12 ते 13 टनापर्यंत रोजचा देत असतो. त्यामुळे ह्या भागामध्ये कचरा समस्या आम्हाला कमी जाणवली. मात्र ग्रामपंचायतीकडून येणाऱ्या कचऱ्याचा आम्हाला फार मोठा त्रास होतो. त्याबाबत आम्ही काम सुरू केलेलं आहे. त्यांच्याबरोबर बोलणी चालू आहेत आणि त्याच्यावर आता आम्ही नवीन प्रकल्प चालू करतो. गांडूळ खत प्रकल्प आहेत, बायोसॅनिटायझर आहेत, बायोगॅस प्रकल्प आहे, मेकॅनिकल कंपोस्टिंग आहे ज्याच्यामध्ये 24 तासामध्ये खत तयार होतं. अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रकल्प आम्ही ह्या भागामध्ये चालू केलेले आहेत. तर टिळक रोड क्षेत्रीय कार्यालयामध्ये माझे आता 40 सोसायटीमध्ये प्रकल्प चालू आहेत. तर 4,000 प्रॉपर्टींचा ओला कचरा सोसायटीच्या अंतर्गत जिरवला जातो आणि त्याच्यातून त्या लोकांचं तयार झालेलं खत इनोरा संस्था बायबॅक पद्धतीने विकत घेते. शिवाय त्यांना टॅक्समध्ये 5% सवलत मिळवून देणं हेही काम मी करते. तर या पद्धतीने म्हणजे माझं काम चालू आहे.